राम ऑफिसमध्ये नवीन बॉस झाला होता। टाय, कोट, महागडं घड्याळ, स्टाफ असा त्याचा थाट होता। एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये अचानक त्याची आई आली। फाटकी साडी, थोडं वय झालेलं शरीर, रिसेप्शनवरच थांबली। त्यानं तिला पाहिलं, पण काही क्षण त्यानं तिला ओळखलंच नाही। आई हळूच म्हणाली, बाळा, तू लहान होतास तेव्हा तुझ्या शर्टाची बटन मी लावली होती। आज मोठा झालास, आता माझ्याकडे बघायलाही वेळ नाही का रे? सगळं ऑफिस स्तब्ध झालं। सगळे आश्चर्यचकित होऊन त्यांच्या दोघांकडे पाहत होते। एवढं बोलून त्याची आई निघून गेली। परंतु आई गेल्यानंतर तो विचारात पडला आणि केबिनमध्ये खुर्चीवर बसून रडत बसला। का कुणास ठाऊक, परंतु त्याला खूप मोठं दोषी असल्यासारखं वाटत होतं, कारण त्यांना त्यांच्या आईला ओळखलं सुद्धा नव्हतं। तीच आई जी स्वतः उपाशी राहून त्याच्यासाठी डब्बा बनवायची, जी पावसात भिजून त्याला छत्री धरून न्यायची, जी अंधारात दिवा व्हायची आणि दुःखात सावली। त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो तसाच पळत आईकडे गेला व आईला घट्ट मिठी मारली। यातून एकच शिकायला भेटते, ते म्हणजे आई वडील हे साक्षात देवच असतात। त्यांचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही। कोणतीही पदवी, कोणतीही कमाई किंवा कोणतंही जग जिंकणं घेऊ शकत नाही। त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांच्या उतरत्या वयात त्यांना आधार द्या, वेळ द्या, कारण त्यांच्याशिवाय आपली ओळखच उरत नाही, त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही। अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सुप्रिया वाइब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।